छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आलेला आहे। रुग्णांना स्ट्रेचर हवे असेल तर मोबाईल आणि चाव्या गहाण ठेवावे लागत होते। लोकशाही मराठीने रुग्णांसाठी स्ट्रेचर आणि व्हीलचेअरसाठी मोबाईल आणि जागा गहाण ठेवण्याची बातमी दाखवली होती आणि लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर अखेर चाव्या आणि मोबाईल घेण्याची पद्धत बंद झाली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर सहजपणे रुग्णांना आता स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मिळण्यास सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। आपण आधी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता त्याचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। आता रुग्णांना या ठिकाणी सहजपणे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मिळण्यास सुरुवात झालेली आहे। याआधी ही पद्धत बंद होती, मात्र आता लोकशाही मराठीने ही बातमी दाखवल्यानंतर आता याची दखल घेत आता ही सर्व सोय उपलब्ध होणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपल्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। जी पद्धत बंद करण्यात आली होती ती आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। रुग्णांना आता सेवा पुरवली जाणार आहे, काय अधिकची माहिती? एक पद्धत होती जी म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये जर रुग्ण असेल आणि रुग्णाच्या नातेवाईकांना ते स्ट्रेचर किंवा त्या ठिकाणी व्हीलचेअर हवी असेल तर त्या नातेवाईकांना स्वतःच्या घराच्या चाव्या, गाडीच्या चाव्या, अन्यथा त्या ठिकाणी मोबाईल ठेवावा लागत असे, म्हणजे एक सिक्युरिटी डिपॉझिट सारखं। मात्र त्या ठिकाणी रुग्णांना जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर याचा फटका रुग्णांना बसायचा, नातेवाईकांना देखील बसायचा। मात्र प्रामुख्याने जर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला तर जर ज्यांच्याकडे चाव्या नसतील किंवा जर वेळेवर मोबाईल नसेल तर मग त्यांनी करायचं काय, ही बातमी लोकशाही मराठीने दाखवलेली होती। आणि त्यानंतर या ठिकाणी एक वेगळी पद्धत होती ती म्हणजे चाव्या जमा करण्याची, मोबाईल जमा करण्याची। लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्ट नंतर या ठिकाणी आता ज्या चाव्या होत्या त्या जमा करण्याचा जो नियम होता किंवा जो काही या ठिकाणी प्रयत्न केला जात होता ती पद्धतच आता बंद करण्याचा या ठिकाणी प्रशासनानं संबंधित या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आदेश दिलेले आहेत। आणि त्यानंतर याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो पाहायला मिळतोय। लोकशाही मराठीने बातमी दाखवल्याच्या नंतर या ठिकाणी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे रुग्णांना वेळेवर उपचार मिळाला पाहिजे। मात्र जर स्ट्रेचर मिळालं नाही, व्हीलचेअर मिळालं नाही तर त्यांना त्या कक्षापर्यंत उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी वेळ लागू शकतो आणि याचाच परिणाम त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो। मात्र लोकशाही मराठीने ही बातमी दाखवल्याच्या नंतर इम्पॅक्ट तयार झालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता रुग्णांना व्हीलचेअर मिळतीये, या ठिकाणी स्ट्रेचर मिळतंय आणि कुठल्याही प्रकारे चाव्या जमा कराव्या लागत नाहीयेत किंवा मोबाईल जमा करावा लागत नाहीये। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।